घेऊन पुन्हा एकदा या राज्यामध्ये सत्ता स्थापित करणार आहे आणि पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी होणार आहेत. माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक मुख्यमंत्री बघितले. 1990 पासून मी आमदार आहे. पहिले मुख्यमंत्री थोरले पवार साहेब पाहिले आणि आताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब बघितले. माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्वसामान्य माणसाची गोरगरिबांची सेवा करणारा असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री मी बघितला नाही. मी आई जगदंबेला प्रार्थना करणार आहे, यांना ताकद लाभून दे, यांना बळ लाभून दे. अहोरात्र जनतेची सेवा, लोकांची सेवा, जो शब्द या 2.5 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला, तो शब्द ना शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी पाळला. आमच्या जालन्याचे प्रश्न, आमचा जालन्याचा विषय माननीय मुख्यमंत्री महोदय, जालन्याला मेडिकल कॉलेज आपण दिलं आणि काँग्रेसचे भामटे म्हणतात हे कॉलेज देणारे रावसाहेब पाटील आहेत, ते कॉलेज देणारे एकनाथ शिंदे. आणि हा बागड बिल्ला म्हणतो की हे मेडिकल कॉलेज मी या ठिकाणी आणलं. माननीय मुख्यमंत्री मध्ये असाच झाला. जालन्याची पाणी पुरवठा योजना आम्ही आणली आणि हा खोटा जर संभ्रम झाला. तुम्ही आम्हाला मदत केली त्या काळामध्ये. जालन्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, जालन्यातील उद्योजकांचे प्रश्न माननीय मुख्यमंत्री मोदी आपण नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग तयार केला. या महाशयाने काय अक्कल पाजळली की समृद्धी महामार्गामध्ये जालन्याच्या स्टील इंडस्ट्रीज मध्ये भंगाराने तयार होणारं स्टील वापरल्यामुळे समृद्धी महामार्ग फेल होणार आहे. जालन्याचा स्टील उद्योग हा देशातला नामांकित उद्योग आहे आणि याही उद्योगाला या महाशयाने नाव ठेव. मला आपल्याला सांगितलं पाहिजे मुख्यमंत्री महोदय, मी भाषण करू शकतो लांबलचक, म्हणतो दानवे साहेब बोलणार आहेत. माझ्या काही मागण्या आहेत. जालना शहराच्या मध्यवस्तीमध्ये तुमच्या कानावर मी हा विषय टाकलेला आहे. महात्मा फुले मार्केट आमच्या या ठिकाणी नगरपालिकेने पाडलेला आहे. तुमच्याकडे हा विषय तुमच्या टेबलला फाईल आहे. माझी विनंती आपल्याला की ताबडतोब त्वरित तुम्ही निश्चितपणे महात्मा फुले मार्केटचा विषय आपल्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी मार्गी लावावा, हे जालनेकरांच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय, जालन्याला 60 MLD ची पाणीपुरवठा योजना आहे. आमची मागणी आहे की आम्हाला 15 दिवस पाणी मिळत नाही. वितरण व्यवस्था आमच्याकडे व्यवस्थित नाही. यांच्याकडे 10 वर्ष नगरपालिका आहे, स्वतः आमदार आहे, स्वतःची पत्नी नगराध्यक्ष आहे, परंतु 10 वर्षामध्ये साधी वितरण व्यवस्था सुद्धा यांना चांगली करता नाही आली. माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः एक बैठक घ्या आणि तातडीनं जालन्याच्या जनतेला मी वचन दिलेलं आहे या निवडणुकीमध्ये की रोज जालनेकराला आम्ही पाणी देऊ, हा शब्द जालनेकराला माननीय मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी देतो. मला आपल्याला सांगितलं पाहिजे, हा आमच्या योजना चोरतो माननीय मुख्यमंत्री महोदय. पाणी पुरवठा योजना आमची चोरली, मेडिकल कॉलेज आमचं चोरलं. तुमच्याकडे मी प्रस्ताव दिला सौर ऊर्जेचा,
100 कोटीचा प्रस्ताव दिला. या महाशयाला माहित पडलं, यांनी जाहीर करून टाकलं की 100 कोटी मिळाले. अरे भामट्या, अजून प्रस्तावच मंजूर झाला नाही, तरी या ठिकाणी म्हणतो की 100 कोटी मंजूर झाले. माझी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय की आमच्या या सौर ऊर्जा प्रकल्पाला पुढच्या कालखंडामध्ये आपण या ठिकाणी न्याय द्यावा. आपण निश्चितपणे मास्टर फुंडबीकर नाट्यगृह, या नाट्यगृहासाठी 18 कोटी मंजूर झाले अशी खोटी बातमी या महाशयाने दिली. एक दमडी ही मंजूर झाली नाही. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयाला मी विनंती करतो की नाट्यगृह आमचं महत्वाचं आहे. या नाट्यगृहासाठी पुढच्या कालखंडामध्ये आपण आम्हाला हमी द्यावी आणि हे नाट्यगृह सुद्धा करण्याची हमी आपण मला द्यावी, ही विनंती मी आपल्याला करत असताना मायबाप जनतेला मी आपल्या साक्षीनं आशीर्वाद मागतो. आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा, तुम्ही सर्वांनी मला समर्थन द्यावं, ही विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 2 सभा मुंबईला आहेत, त्यामुळे जास्त वेळ न बोलता मी या ठिकाणी माझी रजा घेतो. पत्रराव जाफर. माननीय दादा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर देशाचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दादा दानवे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेत